नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपल्याला जे सर्व घराचे इन्स्टॉलमेंटचे पेमेंट करतो, पेमेंट केल्यानंतर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट करावे लागतात. ते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट आपल्याला कोणत्या पोर्टलला करावे लागतात त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आपल्याला सिडको लॉटरीचे जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत जाणार. सर्वप्रथम मी तुम्हाला एका वाक्यात समजून सांगतो की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे जे या सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, इथे प्रत्येक लोकेशनच्या घरांच्या किमती हे वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपण ज्या पोर्टलला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन जे आपण तिथे अमाऊंट टाकणार आहात 1%, 2%, 3%, जी पण पर्सेंट असेल त्याची आपल्याला जी अमाऊंट आहे ती वेगवेगळी असणार आहे. ते आपण आता पुढे जे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण ही माहिती कव्हर करणार आहोत. तर चला आपण आता जी माहिती आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट कसं करतात त्याची माहिती पाहणार आहोत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. गुगलवर तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे gras.maharashtra.gov.in. हे तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला जे पेज ओपन होणार आहे त्या पेजवरती जायचं आहे. जी पहिली साईड ओपन होणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे सर्वात खालचं ऑप्शन बघा, इन्स्पेक्टर ऑफ जनरल रजिस्ट्रेशन, तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहेत. या पेजला ओपन केल्यानंतर पे विदाऊट रजिस्ट्रेशन आणि सर्च चलन दोन ऑप्शन येणार आहेत. त्यामध्ये पे विदाऊट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही स्टॅम्प ड्युटी पेमेंट हेल्पलाईन हे आपल्याला समोर दिसत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे पेमेंट करतात तेव्हा हे आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि हेल्पलाईन देण्यात आलेली आहे. आपल्याला या साईडवरती गेल्यानंतर तुम्हाला गुगल सर्चमध्ये gras.maharashtra.gov.in ही तुम्हाला तिथे गुगल सर्च करायचं आहे. गुगल सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक साईड ओपन होणार आहे. ती साईड ओपन झाल्यानंतर आपल्याला हे जे 1 नंबरचं ऑप्शन ओपन होणार आहेत, जे सिटीझन, तुम्हाला सिटीझन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या सिटीझन ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आणखी 2 ऑप्शन ओपन होणार आहेत. या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वात खाली ऑप्शन येणार आहेत सिडको पेमेंट अँड रजिस्ट्रेशन. त्यानंतर सर्वात खाली येणार आहे मेक पेमेंट. तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे. या 1 नंबरच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आणखी समोर ऑप्शन ओपन होणार आहेत. त्यानंतर इथे 3 ऑप्शन ओपन होणार आहेत. याच्यामध्ये पहिलं पे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, त्यानंतर पे स्टॅम्प ड्युटी आणि पे रजिस्ट्रेशन ओनली. तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी भरायची असेल तर तुम्ही स्टॅम्प ड्युटी 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन फी करायची असेल तर तुम्ही 3 नंबरचं ऑप्शन ते ब्लँक ऑप्शन क्लिक करू शकता. आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी दोन्ही एका वेळी जर भरायची असेल तर तुम्ही ते 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला एका वेळेस जर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं एकाच वेळी चलन जनरेट करायचं असेल किंवा पेमेंट करायचं असेल तर तुम्ही 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जसे की 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी सांगण्यात आलेली आहे, तिथे तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट करून ते 1,000 रुपयाचं स्टॅम्प ड्युटीचं चलन काढू शकता. वेगवेगळे सुद्धा भरला सुद्धा तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आणि एका वेळेस सुद्धा भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जसे तुम्हाला सुटेबल असेल तसे तुम्ही भरू शकता, जशी अमाऊंट असेल तशी. 1%, 2%, 3%. आपण पुढे पाहणार आहोत की 1%, 2% अमाऊंट किती असते आणि कशी काढावी लागतात तर ते, आणि पेमेंटचं पण पुढे आपण पाहणार आहोत. तुम्हाला हे जे 2 नंबरचं ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात खालची जी साईड आहेत ते हे पेज ओपन होणार आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 1 नंबरच्या ऑप्शनला डिस्ट्रिक्ट जे देण्यात आलेलं आहे, डिस्ट्रिक्ट, ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जसे की खारघर, कळंबोली, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, परत पनवेल बस टर्मिनल, हे जे लोकेशन आहे त्यासाठी डिस्ट्रिक्ट रायगड येणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला तिथे डिस्ट्रिक्ट जे रायगड सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला रिजनल ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. रिजनल ऑफिसमध्ये तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पनवेल येणार आहेत. पनवेलमध्ये तुम्हाला जवळपास 4 ते 5 ऑफिस येणार, तर तुम्ही कोणते ऑप्शन तिथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला आर्टिकल कोडचं ऑप्शन येणार आहे. आर्टिकल येथे देण्यात आलेलं आहे 25.02
ॲग्रीमेंट ऑफ सेल अँड ट्रान्सफर हे तुम्हाला 25.2 नंबरचं ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण पुढे जशी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करणार आहोत हे लाईव्ह आपण प्रत्येक लोकेशनचं करणार आहोत. त्यामुळे आता जस्ट एक हे हेल्प फाईल आहे, तुम्हाला त्याच्याद्वारे तुम्हाला समजण्यात यावं याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर टोटल पेमेंट बघा, इथं स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे 1000 रुपये लिहू शकता. साईडला त्यांनी ॲरो पण केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली येणार आहेत इंटर युअर नेम, इथे लिहिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला 2 प्रकारचे नाव लिहावं लागतात. एक म्हणजे फर्स्ट पार्टी म्हणजे पहिल्या ऑप्शनला आपलं नाव, जिथे आता हे जे आपण बघितलेलं आहे इंटर युअर नेम, इथे आपलं नाव लिहायचं आहे, त्याच्या खाली आपला पॅन नंबर लिहायचा आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. मोबाईल नंबर जो करेक्ट आहे तोच लिहा, कारण की त्या मोबाईल नंबरवरती एक GRN नावाचे एक मेसेज येत असतो, तो नंतर आपल्याला चलन जनरेट करण्यासाठी कामा येत असतो. मेसेज पण येत असतो आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पॉपअप पण ओपन होत असतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर हे फर्स्ट पार्टीमध्ये आपलं नाव लिहायचं आहे. त्यानंतर हे सर्व माहिती इथे देणार आहे. याच्यामध्ये सेकंड पार्टी म्हणजे आपल्याला इथे सिडकोची माहिती लिहावी लागते. फर्स्ट पार्टीमध्ये आपलं नाव लिहावं लागते, सेकंड पार्टीमध्ये सिडकोची माहिती द्यावी लागते. सेकंड पार्टीमध्ये आपल्याला लिहायचं आहे, पूर्ण फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या ऑप्शनला तुम्हाला जे सेकंड पार्टी लिहिण्याचं सांगितलं आहे, त्यानंतर सिडकोचा पॅन नंबर लिहायचा. सिडकोचा पॅन नंबर हा अलॉटमेंट लेटरवरती आलेला आहे, स्क्रीनशॉट लावलेला आहे, तुम्ही बघून घ्या. प्रत्येकाच्या अलॉटमेंटवरती हा सिडकोनी पॅन नंबर देण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली आपण आल्यानंतर तुम्हाला फ्लॅट नंबर हे सर्व लिहायचं आहे. तुमची इमारत कोणत्या नंबरची आहे, त्या इमारतीनंतर कोणता फ्लोअर आहे, त्यानंतर तुमचा घराचा नंबर, हे सर्व तुम्हाला तिथे त्या ऑप्शनला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली लँडमार्क देण्यात आलेले आहे. लँडमार्क तुम्ही लिहू शकता, जसे की तळोजा, खारघर, त्यानंतर कळंबोली, जसं ज्या लोकेशनला तुमचं घर आहे ते लिहू शकता. आणि सिटीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं सिटीचं नाव लिहू शकता, जिथे तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलं ते. त्यानंतर पिनकोड, प्रत्येक एरियाचा हा पिनकोड वेगळा आहे. तळोजाचा पिनकोड 410 208 आहे, कळंबोलीचा वेगळा असेल, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, खारघर, हा प्रत्येक जे लोकेशनचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर हे जे व्हॅल्यू सांगण्यात आले प्रॉपर्टी व्हॅल्यू, अलॉटमेंट लेटरवरती बघा साईडला लावलेलं जे ए मध्ये ऑप्शन देण्यात आलेलं आहे सेल प्राईस, ती ऑप्शन तुम्हाला जी अमाऊंट आहे ती इथे एंटर करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तीच ऑप्शन जे प्रॉपर्टी व्हॅल्यू लिहिली ती दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि हे पेमेंटचं ऑप्शन आहे, तुम्ही पेमेंट कसं करणार आहेत, ई पेमेंट करणार आहेत, चलन किंवा कॅश चेकनी करणार आहेत, की SBIचा ई-पे ऑप्शन करून आहे. तर तुम्ही माझं एक सजेशन आहे की ऑनलाईनच पेमेंट करा. त्यानंतर तुम्ही त्या ऑनलाईन पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे कॅप्चा आहे तो कॅप्चा फिलअप करायचा आहे. आणि कॅप्चा फिलअप केल्यानंतर मग तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तो कॅप्चा फिलअप करायचा आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंटचे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची पेमेंटचं पूर्ण प्रोसेस होणार आहे. आणि तुम्हाला हे जे चलन जनरेट करायचं असेल तर चलन ग्रासचा जो तुम्हाला नंबर आलेला आहे तो नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचं चलन जनरेट करू शकता. इथे तुमचं डिस्ट्रिक्ट, सब रजिस्टर ऑफिस, ते तुमचं तहसील जे तुम्ही पनवेल टाकलेलं आहे, जिल्हा रायगड टाकलेला आहे, त्यानंतर तुमची बँक आणि तुमचं जे GRN नंबर जो तुम्हाला मेसेज तुम्ही टाकणार आहे तो नंबर टाका आणि कॅप्चा फिलअप करा आणि सबमिट करा. इथे तुमचं मग जे चलन आहे, जे तुम्ही पेमेंट केलं आहे ते चलनसुद्धा तुम्ही जनरेट करू शकता. तर असे हे आपल्याला पेमेंटची हेल्प आपण पाहिलेली आहे. 20,000 घरांच्या लॉटरीमध्ये प्रत्येक लोकेशनला किती स्टॅम्प ड्युटी आणि किती रजिस्ट्रेशन चार्ज लागणार आहेत, हे जेव्हा सिडको म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट माहिती मिळणार आहे, जशी माहिती मिळाली तशी आपण प्रत्येक लोकेशनला किती स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट प्रत्येक लोकेशन वाईज असं या पोर्टलवरती आपण करणार आहोत. तर असे हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आज बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.